असल्ले गावाने एक जमीन न विक्री करण्याचा निर्णय घेतलेला आहे। परप्रांतीयांना जमीन विक्री करण्यास आम्ही बंदी केलेली आहे। आपल्या गावाने एकमुखी हा ठराव गावाच्या मंदिरात बसून घेतलेला आहे आणि कोकण वाचवणं, कोकण परप्रांतीयांच्या ताब्यात जाण्यापासून वाचवण्याच्या दृष्टीने हा निर्णय असून भविष्यात या निर्णयाची अंमलबजावणी कडक स्वरूपात केली जाईल आणि त्याला गावातून सपोर्ट चांगल्या प्रकारे मिळालेला आहे। तरुणांनी पुढाकार घेतलेला आहे आणि खरोखरच हा निर्णय ऐतिहासिक आहे। यापूर्वी दोडामार्ग तालुक्यातील कोलजर गावाने घेतला होता निर्णय आणि त्या अनुषंगाने त्यांच्या निर्णयाची अभ्यास करून आम्ही त्या धर्तीवर कणकवली तालुक्यातील असल्ले गावात हा असा निर्णय घेतलेला आहे। आणि माझं आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मत आहे, आपल्या ज्या गावातील जमिनी आहेत त्या डेव्हलप झाल्या पाहिजेत, तिथे काजू बागा झाल्या पाहिजेत, कारण आमच्या गावातील अर्थव्यवस्था ही जास्त करून एक 50 ते 60% अर्थव्यवस्था काजूवर अवलंबून आहे। काजू आंबा बागायती आमच्या गावात आहेत आणि एका बाजूने पियाळी नदी गेलेली आहे, पाण्याची मुबलकता आहे, त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहोत। मी सोसायटीचा चेअरमन देखील असल्यामुळे मी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगतोय की आम्ही सर्वतोपरी कर्जाच्या स्वरूपात असेल किंवा अन्य मदतीच्या माध्यमातून तुम्ही डेव्हलपमेंटसाठी आम्ही तुम्हाला सहकार्य करतो। त्यामुळे जमिनी विकू नका आणि भूमिपुत्र आहात, तुम्ही विस्थापित होऊ नका, त्यासाठी गाव तुमच्या पाठीशी आहे। अशा पद्धतीचा आज काल आम्ही निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचं स्वागत सर्व गावांमधून झालं आहे। बऱ्याच लोकांचे फोन आम्हाला आलेले आहेत की अशा पद्धतीचा निर्णय तुम्ही चांगला घेतला, जेणेकरून भूमिपुत्र गावातच राहतील, गावातच टिकतील आणि गावाचं गाव पण टिकेल। पारंपरिक लोककला असतील, पारंपरिक जे सण उत्सव असतील ते टिकवण्यासाठी मदत होईल अशी आमची धारणा आहे। नाही, जमिनी विकण्यासाठी वेगवेगळी कारणं आहेत, कोणाची गरज असते त्यामुळे जमिनी विकल्या जातात। जमीन विकू नका म्हणण्यामागे आमचा एकच हेतू आहे की त्या जमिनी जर परप्रांतीयांच्या ताब्यात गेल्या तर आमची पारंपरिक जी सण उत्सवाची परंपरा आहे ती मुडीत निघेल किंवा कोकणी एक परंपरा आहे। महाराष्ट्राचा भागातील हा कोकण प्रदेश आहे, कोकणी एक मालवणी भाषा आहे, बोलीव भाषा आहे, त्या ठिकाणी उद्या बहुभाषिक जर लोक झाले तर त्या अडचणी भविष्यकाळात येऊ शकतात। त्या दृष्टीने रोजगार निर्माण व्हावा म्हणून आम्ही लोकांना सांगतो, काजू बागायती करा किंवा आंबा बागायती करा किंवा अन्य उद्योग करा, त्यासाठी गावची सोसायटी आहे ती तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे। जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही त्या लोकांसाठी पाठीशी राहण्यासाठी आम्ही सहकार्य करण्याचा एक प्लॅन बनवत आहोत आणि खरोखरच भविष्यात त्या दृष्टीने असलेले गाव प्रवास करेल।